रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो. त्यामुळे 50 लाख, 40 लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत. आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेला सुद्धा 2 ते 2.5 कोटीपर्यंत याचे लाभार्थी असतील. आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता. आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात. त्या डेटाचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो. जसं कृषी विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा असेल, माहिती तंत्रज्ञान विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचा जो डेटा असतो तो आम्ही मागवतो, त्याला मॅच करतो. कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की एकतर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये, हे सुरुवातीपासूनचं निकष आहे. दुसरं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं. तिसरं कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा 1500 पेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा. म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी, लाडकी बहीणचे लाभार्थी नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधून दर महिन्याला 1500चा लाभ त्यांना मिळत असतो. नमो शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला 1000 रुपयाचा लाभ मिळतो आणि 500 रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहीणचे मिळतात, म्हणजे 1500 कव्हर अप होत असतात. त्यामुळे जे निकष आहेत, नियम आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे. जसा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाइज करतो, ॲनालाइज करतो आणि त्यानुसार त्याची इम्प्लिमेंटेशन होत असतं. नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आपल्या बँक खात्यामध्ये कधी येणार याचीच उत्कंठा लागलेली आहे. मंत्री आदिताई तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स देखील झाली, परंतु याच्यामध्ये त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा केलेली नाही. तर आपण सांगितलंच आहे की ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणा पूर्वी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच जो जी-आर शासनाचा यावा लागतो, अधिकृत शासकीय मान्यता यावी लागते, तर ती सर्वप्रथम येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की आदितीताई तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स किंवा त्यांचं ट्विटरचं अधिकृत पेज आहे, यावरती ज्यावेळी अधिकृत घोषणा होईल त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे. तर सध्या तरी आज असेल, उद्या असेल, सर 2 ते 3 दिवस सध्या हॉलिडेज आहे, सुट्टी आहे, त्यामुळे या दिवसांमध्ये जी-आर येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याची खुशखबर सोमवारपासूनच मिळण्याची शक्यता आहे. साधारणतः सोमवारपासून कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या हप्ते वितरणासंदर्भातला जी-आर वेबसाईटवरती महाराष्ट्राचं जे अधिकृत जी-आरचं पेज आहे तर यावरती येईल आणि त्यानंतर आठवडाभरामध्ये म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये 100% संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे. अजून हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच तारीख घोषित झाली नाही आहे. अनेक ठिकाणी सांगितले जात आहे की लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे, हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, परंतु अशा चुकीच्या आणि खोट्या बातम्यांपासून सावध राहायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना सगळ्यात प्रथम जी-आर येईल आणि त्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा होणार आहे. तर या संदर्भात अधिकृत माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील 26 लाख ज्या अपात्र लाडक्या बहिणी ठरल्या होत्या यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती आहे. तर अजून संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे. त्याच्यामध्ये ऑनबोर्ड होण्याचं काम देखील प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत यांच्यापैकी ज्या बहिणी पात्र ठरतील तर यांना सध्या तरी तुर्तास आपण सांगत आहोत, कारण का अजून अपात्र बहिणींपैकी पात्र बहिणी आहेत यांना ऑनबोर्ड वरती करण्याचं काम अजून झालेलं नाही आहे. त्यामुळे सध्या तरी ऑगस्टचा हप्ता त्यांना येण्याची शक्यता कमी आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्यावेळी पुढच्या महिन्यामध्ये वितरित करतील त्यावेळी तुम्हाला मागील हप्त्यासहित सर्व हप्ते मिळून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर तुर्तास कागदपत्र पडताळणीला सामोरे जा आणि ज्यावेळी तुमचं नाव ऑनबोर्डवरती होईल त्यावेळी तुम्हाला मागील हप्त्यांसहित सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. तर सध्या आकडेवारी समोर येत आहे. 26 लाखामध्ये मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत. ज्या अपात्र ठरत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना
त्यांना मात्र पुन्हा ऑनबोर्डवरती घेऊन मागील हप्ते दिले जाणार आहेत. तर अशा प्रकारे लवकरच हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा होईल. घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा. अजून हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.